मी मनोरमा सुनील काळे, पिंपरी बी ब्लॉक 7-8 रिव्हर रोड, लक्ष्मी धर्मशाळे मागे राहते. आमच्यावर गेली 10 ते 15 वर्ष झाले अतिक्रमाची कारवाई होती. आम्ही पूर्वीपासून माझे सासरे असतानाच माझ्या सासऱ्यांचं तिथं घर आणि ते दुकान हे चालवत होते. त्यांच्या मृत्यूनंतर माझे मिस्टर आणि आम्ही तिथे राहू लागलो. माझ्या मिस्टरांचं आता 56 इयर्स चालू आहे. त्यांचा जन्म तिथला आहे, पिंपरी मधला. आणि आम्ही एवढ्या वर्षाचं राहत असताना तिथं कधी आम्हाला कधी त्रास नव्हता. परंतु मी ज्यावेळेस इलेक्शनला उभी राहिले तर काही लोक आम्हाला अपोजिट झाले. इलेक्शनच्या नंतर काही निर्वसनी लोक तिथं आम्हाला विरोध करावा लागले. घराच्यासाठी आम्हाला अतिक्रम कडे अर्ज करायला लागले. त्या अर्जावरून बरेच वेळेस म्हणजे 2 ते 3 वेळेस अतिक्रमाची कारवाई झाली. ती कारवाई आधी थोडं घर पाडलं होतं, नंतर पुन्हा हे निर्वासित लोक आणि काही तिथले स्थानिक लोक यांनी अर्ज करून माझं पूर्ण घर पाडायला लावलं. ते घर पूर्ण पाडलं असताना माझ्या घरामध्ये इतकं नुकसान झालं. सर्व फ्रीज, टीव्ही, वॉशिंग मशीन, घरातला संसार सर्व म्हणजे असं चेमटून गेलेलं. आम्हाला खायला प्यायला पण काही राहिलेलं नाही, एवढी आमची अवस्था बेकार होती. 2 ते 2.5 वर्ष आम्ही उघड्यावर राहिलो. हे असे कटआउट आम्ही पावसामध्ये डोक्यावर घेऊन खाली झोपत होतो. माझे लेकरं लहान असताना, त्यांची शाळा असताना उपाशी त्यांना शाळेत जावं लागायचं. इतके आमचे हाल झाले बेकार. कसं बसं मी आयुक्तांना म्हटलं की मला घर बांधायची परमिशन द्या, तरी सुद्धा आयुक्तांनी म्हटले की आम्ही परमिशन देऊ शकत नाही. मग मी तर आई आहे लेकरांची, माझं कर्तव्य माझ्या लेकरांना छत करणं. मी घर बांधल्याच्या नंतर तरी सुद्धा पुन्हा आयुक्तांना हे अर्ज केले की यांचं घर पाडून टाका, आणि पुन्हा येऊन माझं घर पाडलं. त्यावेळेस मी खूप अर्ज वगैरे केले, आयुक्तांना केले, सर्व अधिकाऱ्यांनी केले. पुण्यातले जे राज्य आयुक्त आहेत त्यांच्यापर्यंत माझं केस गेली. राज्य आयुक्तांना मी सर्व काही परिस्थिती सांगितली असते. राज्य आयुक्तांनी हे अधिकाऱ्यांना रागवले, काय बोलले असेल ते त्यांना वैयक्तिक बोलले. त्यावरून ते म्हणाले ठीक आहे मॅडम, आम्ही तुम्हाला आता काही त्रास देणार नाही, तुम्ही बिंदास राहा, आम्ही तुमच्याकडं बघणार सुद्धा नाही. मग त्यानंतर बरेच 10-12 वर्ष झाले. हा काळ गेला. हे काळ गेल्याच्या नंतर आम्ही आमच्या घराकडे कुणी काही बघत नव्हते. सारखे अर्ज वगैरे करायचे की यांचं घर पाडा, यांचं घर पाडा, पण काही प्रॉब्लेम नव्हता होत. परंतु आमच्या शेजारी अनधिकृतपणे बिल्डिंगचं काम चालू होतं, 4 मजली. त्या बिल्डिंगच्या कामामुळे आम्हाला इतका त्रास व्हायचा. माझ्या सासूला, माझ्या मिस्टरना, मला इतका आम्हाला आवाज, दणदण आवाज कर, वरून विटा फेक, वरून दगडी फेक, वाळू फेक. आणि हे सगळं चालत असताना माझ्या मिस्टरांनी पालिकेमध्ये अर्ज दिला की बघा इथे अनधिकृत काम चालू असताना आम्हाला याचा एवढा त्रास आहे, पण पालिकेने कधी त्याच्यावर कारवाई केली नाही. नाईलाजाने माझ्या मिस्टरांना कोर्टामध्ये केस टाकावं लागली. कोर्टामध्ये केस चालू असताना 1-1.5 वर्षाचा काळ गेला. ती बिल्डिंग सील करण्यात आली आणि लास्ट मोमेंटला त्या लोकांनी एवढा प्रेशर, दबाव आणला की तू केस माघारी घे. किती नाना प्रकारचे त्यांनी आमच्या बरोबर त्रासदायक कामं केले. माझ्या मिस्टरांना पैसे देऊन त्या खंडणीच्या याच्यात अडकवण्यास सुद्धा प्रयत्न केलेला. खूप लोकांना घरी पाठवायचे की केस माघारी घे. परंतु माझ्या मिस्टरांनी केस कधी माघारी घेतली नाही. बोलले माझ्यावरती अन्याय झाला, मी केस माघारी घेणार आहे. आणि पालिका पण आमचं घर जर पाडते, मग ही अनधिकृत बिल्डिंग मी ही का नाही पाडते? आमचा ऑप्शन येतो, शेजारी पाजारी अनधिकृत बिल्डिंगचे काम चालू आहे, बिल्डिंग बांधतात, त्याच्यावर कधी कारवाई घेत नाहीये. त्यानंतर मग आमदार अण्णा बनसोडे यांचा माझ्या मिस्टरांना फोन आला की तू ऑफिसमध्ये ये. हे त्यांच्या शब्दाला मान देऊन ऑफिसमध्ये गेले. अण्णा बनसोडे म्हणले तू केस माघारी घे, तुझं काही नुकसान झालं असेल मी त्यांना बांधून द्यायला लावतो, पण तू केस माघारी घे. माझ्या मिस्टरांनी बोलले की ठीक आहे, मी विचार करतो आणि सांगतो. मग आम्ही म्हटलं जाऊ दे, शेजार धर्म आहे, जाऊ दे, कोणाला त्रास नको, जाऊ द्या, घ्या माघारी, आणि जे आपलं नुकसान झालं तर ते बांधून देतात तर काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी नावाला थोडंसं बांधकाम करून दिलं, जसं काही भिंत उभी केली नुसती, असं दाखवलं. आणि पालिकेला अर्ज कर की बघा इथं अनधिकृत बांधकाम चालू आहे, असं दबाव टाकून सर्व राजकीय नेत्यांनी आणि तिथल्या स्थानिक निर्वासित लोकांनी आणि तिथे इतर काही जे लोक आहेत आमच्यावरती जे म्हणजे नाही का जळतात आहे, त्या लोकांनी अर्ज करून पालिकेला एवढं प्रेशर केलं आणि आमच्या घराचं अतिक्रमण करायला लावलं.
हे प्रत्येक वेळेस अतिक्रम करून ना मला आणि माझ्या फॅमिलीला इतका मोठा त्रास झालेला आहे, खूप मोठा त्रास झालाय. एक घर बांधणं म्हणजे चेष्टा नाहीये. प्रत्येक वेळेस हा त्रास सहन करणं मला माझ्या मनाला मानसिक आणि शारीरिक त्रास झालेला आहे. ह्या त्रस्त झाल्यामुळं मी ह्या सगळ्या सतत कारवाईमुळं माझ्या जीवितात काय झाला, मी हे अमरण उपोषणाचा मी निर्णय घेतला की मला आयुक्तांकडनं निर्णय मिळावा, योग्य तो न्याय मिळावा की बी ब्लॉक 1 ते 31 आहे, तिथे सर्वच घरे आणि बिल्डिंग अनधिकृत आहे. सर्वच बी ब्लॉक 1 ते 31 मध्ये जिथं टॉयलेट ब्लॉक होते प्रत्येक ठिकाणी, ते टॉयलेट तोडून 4-4 मजली बिल्डिंगी बांधलेल्या आहेत. त्या बिल्डिंग खाली शॉप आहे ना भाड्याने देतात, वर ते लोक राहतात आणि भाडं खातात. मग आम्ही साधारण लोक तिथं राहून काही आम्ही स्वतःचं पोट भरू शकत नाही. मग माझ्या पालिकेवरती आयुक्तांना निवेदन आहे की तुम्ही आमच्यावरती अन्याय करतात, आमचं घर तोडून, आम्हाला उपासमार करून, आमचे शारीरिक मानसिक त्रास देऊन. तसंच बी ब्लॉक 4 ते 5 मध्ये मोठी नारळाची गल्ली आहे, त्या नारळाच्या गल्लीमध्ये तहसीलदार ऑफिस होतं, तलाठी ऑफिस होतं जुनं कौलाचं. ते ऑफिस तोडून आज तिथं मोठा मॉल केलाय, शॉप केले, ते दुकानं तिथं निर्वसनी लोक मस्तपैकी त्यांचे दुकानं चालवतात ते. आणि बी ब्लॉक इथं कराची चौक निर्वासी लोक कराची चौक मध्ये कराची चौकच्या बाजूला जे कौलाचा जुना सरकारी दवाखाना होता तो पण तोडून आज रोजी मोठी बिल्डिंग बांधलेली, तिथं खाली दुकानं शॉपनी दिलेले आहेत आणि मस्त ते भाडं खातात ते. मग त्याला परमिशन दिले कोणी? जे सरकारी जागेवरती मॉल बांधतात, त्याचं भाडं खातात, त्याला परमिशन दिले कोणी? आम्ही हे प्रत्येक वेळेस आयुक्तांना निवेदन दिलेलं आहे की एवढं सगळं बी ब्लॉक अनधिकृत बांधकाम बिल्डिंग आहे असताना मग आमच्याच एकाच घरावरती डाव ठेवून हा षडयंत्र रचून आमचं घराचं अतिक्रम केले. तसं माझं आयुक्तांना निवेदन आहे, अगर जर माझ्या जीवितात काय झालं तर माननीय आयुक्त साहेब तसेच जे आमच्या घराचं अतिक्रम करायला सांगणारे अधिकारी आणि आमच्याबद्दल जे विरोधक आमचे आहेत अर्ज करणारे, त्याच्यावर सही करणारे आणि कॉल करून तक्रार करणारे, तसंच त्यांच्या पाठीशी असणारे राजकीय नेते यांना कडक आणि कडक शिक्षा व्हावी. तसं तर मी यांना कोर्टातनं जे आमच्या घरावरती कार्यवाही करायला लावलेले, आमचं घर पाडायला लावलेलं, आम्हाला मानसिक त्रास दिलेला, मी कोर्टातून यांना तर मी शिक्षा देण्याचा प्रयत्न करणारच आहे. परंतु आयुक्तांनी समान न्याय द्यावा. जसं कुदळवाडी चिखली इथं सरसकट भुईसपाट त्यांनी पाडलं ना, तसं बी ब्लॉक 1 ते 31 आयुक्तांनी भुईसपाट करावं, अन्यथा माझ्या घराचं न्याय निवाडा करून द्यावं. उपोषण करत आहात तर आता जे निवडून आलेले आमदार आहेत त्यांच्याकडे गेला होतात का? माझे मिस्टर गेलेले, माझे मिस्टर गेलते की माझं घरासाठी अतिक्रमाला लोक येणार आहे तर बघा. त्यावेळेस ते बोलले की तू ह्या बाजूच्या घराची जी कोर्टात केस टाकली ना ती माघारी घे, तुझं घर पण बांधून देतो आणि याच्या सेटलमेंट करायला लावली आमदारांनी आणि पुन्हा कुठल्याही प्रकारचं दक्षता घेतलेली नाही. आता तुम्ही म्हटला की वासी आणि निर्वासी पण तुमची किती अशी घरं की तुम्ही आपण महाराष्ट्रीयन आहात आणि निर्वासी आहात? निर्वासी लोक तर भरपूर आहे. बी ब्लॉक 1 ते 31 पर्यंत पूर्ण निर्वासी लोकच राहतात ते. आणि तिथे मोजकी अशी थोडी लोक महाराष्ट्रीयन लोक आहेत तिथे राहणारे. बाकीचे लोक पण आहे ना ते जे राजकारणी लोक आहेत तिथे ते आमच्याकडं वर्गणी मागायला येतात आणि 10-10 हजार 15-15 हजार अशी वर्गणी द्या आणि ती वर्गणी नाही दिल्यामुळे आम्ही 2-3 हजार 5 हजाराची वर्गणी देऊ शकतो. तेवढी वर्गणी घेतात आणि पुन्हा निर्वासित लोकांना हे अर्ज करायला सपोर्टिंग करतात. तिथले लोक आहेत ते कुठले आहेत? हे पाकिस्तानवरून आलेले. ज्यावेळेस पाकिस्तानमध्ये काय प्रॉब्लेम झाला त्यावेळेस काहीतरी इंदिरा गांधी सरकारी ते 10x10च्या त्यांना घरं दिले होते राहायला. तर त्या घरांवरती आज त्यांनी बिल्डिंग बांधून खाली शॉप बीप काढून भाड्याने देऊन ते राहतात. आणि आमचं महाराष्ट्रीयन लोकांचं साधं घर त्यांना बघवत नाहीये. आणि
असं तुम्हाला वाटतं? निर्वासित लोकांना आमची जागा पाहिजे, निर्वासित लोकांना आमची जागा हवी आहे. किती एक असं शकते जागा किती आहे? आमची जागा साधारण 1.5 गुंठा आहे. तर त्यांना असं वाटतं की आम्हाला त्रास दिला म्हणजे आम्ही पळून जाऊ, तिथं राहणार नाही किंवा त्यांना विकू ती जागा, म्हणून आम्हाला राजकीय धोरणातून परत राजकीय धोरणातून आणि दबाव टाकून पालिकेला आणि हे आम्हाला त्रास देऊन हे सर्व आमचं जागा त्यांना कपचत करावी म्हणून त्यांचं हे. तुम्ही महिला आहात आणि महिलावर आहात, तर या संदर्भात तुम्ही महिला आयोगात तक्रार केली का, केलात का? महिला आयोगामध्ये म्हणजे यापूर्वी असे आम्ही अर्ज दिलेले म्हणजे पोलीस आयुक्तांना की हे आम्हाला म्हणजे आमचं घर महिला आयोग मध्ये नाही गेलेलो. हा, महानगरपालिकेचे प्रभाग अधिकारी जे आहेत आणि जे अतिक्रमण विभाग आहे त्यांचं उत्तर असं होतं की ठीक आहे, आम्ही सरसकट कारवाई करू. प्रत्येकाचं ज्या ज्यावेळेस आहे ना, अधिकाऱ्यांना ज्या ज्यावेळेस भेटले ना, तर मला त्यांनी हेच उत्तर दिलं, हो ठीक आहे, आम्ही सर्वांना सरसकट कारवाई करू. पण कधीही कारवाई झाली नाहीये, फक्त माझ्या एकट्या घराचीच कारवाई झालेली. मी त्यांना माहितीच्या अधिकार मध्ये मी पत्र व्यवहार पण केलेला, माहिती मागवली. बी ब्लॉक 131 मध्ये किती अनधिकृत घरे आहे आणि किती अधिकृत आहे, तर अजून पण नास्तगत त्यांनी मला ती माहिती दिली नाहीये. मी बी ब्लॉक 131 मध्ये टॉयलेट किती होते आणि आता किती आहे त्याची सुद्धा मला त्यांनी खोटी माहिती दिलेली, दिशाभूल करण्याची माहिती दिलेली, त्याचा पण माझ्याकडे पुरावा आहे. मी नेहमी आमदारांचं नाव घेत आहे की ते सपोर्ट करतात, निवासी लोक आणि त्यांचं एक मत आहे. कारण की आत्ताच्या जे कोर्ट मॅटरमुळं त्यांनी ऍक्च्युली आमदार साहेबांनी माझ्या मिस्टरांना सपोर्ट करायला पाहिजे ना. आम्ही महाराष्ट्रीयन लोक आहे, आमदारांच्या जवळचे, तर हे बाहेर तिथून आलेल्या लोकांना आमदार साहेब माझं मत आहे की त्यांना सपोर्ट करतात ते, आणि माझ्या मिस्टरांना केस माघारी घ्यायला लावलेली आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की पालिकेवर राजकीय लोकांचा त्या लोकांना सपोर्ट असावा. मला जर ही माझी एक पहिली स्टेप आहे की जे आपले पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये जे प्रथम आयुक्त साहेब असतात, तर मी ही पहिली स्टेप घेतली की मला आयुक्तांकडनं मला न्याय मिळावा, म्हणून मी पहिलं हे निवेदन आणि माझी मागणी मी आयुक्तांनाच केली. मला जर इथं न्याय मिळाला नाही तर मी कोर्टात तर जाणार, परंतु जिथेपर्यंत जी कारवाई करायची नियम आहे ते मी सर्व नियमाचं पालन करून मी पुढे जाऊन मला माझा न्याय मी मिळवणार. पालिकेकडनं तर कोणी अजून आलं नाहीये, परंतु काल खूप दबाव टाकून मला उपायुक्त बोलतात म्हणून असं मला प्रेशर केला गेला, तर मी गेलेच नाही. मी म्हटलं मी उपोषणला बसले, मी काही येणार नाहीये. परंतु ते पोलीस मॅडम म्हणाले की नाही, तुम्ही फक्त त्यांना भेटा, त्यांचं म्हणणं तुम्हाला जर पटलं नाही तर तुम्ही पुन्हा उपोषणला बसा. तर मी त्यांच्या शब्दाला मान देऊन थोडा वेळ काढून पीसीएमसी ऑफिस मध्ये उपायुक्तांना भेटले, पण उपायुक्तकडनं पण मला समाधानकारक मला त्यांच्याकडनं उत्तर मिळालं नाहीये की मी जी मागणी केली बी ब्लॉक 131 सर्व कारवाई करावी, परंतु त्यांनी जे काही कारवाई करायचं काही नियोजन केलेलं नाहीये, म्हणून मला त्यांच्याबद्दल तक्रार आहे.